संघाला करून दिली गेले. आणखीन एक चेंडू या ठिकाणी निर्धाव पद्धतीने हाताळला जातोय आणि या ठिकाणी खेळी संपुष्टात येते. भावेश गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिला गडी या ठिकाणी टिपला गेला या गोलंदाज अजय कोल्हा याने. यस डीजे. चार्जर आहे का तिथे? चार्जर जर ना लाव याला जरा. तर यावेळेस कव्हर ड्राईव्ह दोन शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगले शतरक्षक एक धाव एकेरी धावेने. आता मात्र या ठिकाणी विशाल याचं खातं खोललं जातं. आता मात्र स्ट्राईकवर येतोय सतीश. तीन चेंडूचा खेळ होतो. एक गड्याच्या मोबदल्यात एक धावफलकावर लागली गेले. आज निश्चितच मागे गणेश चतुर्थी आहे. आज निश्चितच गणेश चतुर्थीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. यावेळेस सुरेखरित्या खेळून काढला गेला. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात. एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही. तर एकेरी धावसंख्येने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 2 धावा लागल्या जात आहेत. षटकातील पुढचा चेंडू येतोय. सज्ज होतोय फलंदाज विशाल कोदे. यावेळेस जबरदस्त कव्हर ड्राईव्ह मात्र त्या ठिकाणी शतरक्षक तैनात. एकापेक्षा जास्त भेटू शकत नाहीये. तर एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावते. 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ होतोय. सुरेख गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. काय गोलंदाजी हाताळली जाते. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक चेंडू या ठिकाणी निर्धाव पद्धतीने हाताळला जातोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. रायझिंग स्टार भविष्यात संघाकडून पूर्णपणे रोखलं गेले. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. निश्चितच आणखीन आपले एक मान्यवर या स्पर्धेतून निरोप घेताना साईनाथ मस्कर सर. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. तर नवीन गोलंदाज रवी सालकर येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. रुपेश आहेडा अँड कंपनी यांच्याकडून ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही जगभर लाईव्हच्या स्वरूपाने पसरवली जाते. ही स्पर्धा चांगला लाईव्ह कव्हरेज केलं जातंय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज रवी सालकर. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता रवी सालकर येतोय. की आज हळूहळू प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेकडे वळताना. कारण आजचा दिवस गणेश चतुर्थी. माघी महिन्यातील गणपती आज विराजमान होणार आहेत. सर्वांना गणेश चतुर्थीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याकडे वळूया. तर या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद होतोय. एक गडी बाद होते आणि एक धाव देखील येते पहिल्या चेंडूवर. षटकामध्ये देखील चांगली सुरुवात असंच म्हणावं लागेल. तर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय.
तर जितेंद्र तुंबडा येतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागेल, कारण धाबाच्या स्वरूपाने या ठिकाणी जितेंद्र नवीन फलंदाज. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय विशाल खोदे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय कुठेतरी नागले संघ कमी पडला जातोय फलंदाजीमध्ये. त्यांच्याकडून मोठे फटके पाहायला भेटत नाही आहेत. यावेळेस पुन्हा एकदा त्याचप्रमाणे आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलं गेलं, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही, कारण एक चांगले क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून पाहायला भेटते. तर एकेरी धावीने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जातात. ऑन दी बोर्ड आपण पाहतोय 7 धावा लागल्या जातात. 7चा आकडा आला की महेंद्रसिंग धोनीची आठवण होते, ज्याने भारतीय क्रिकेटसाठी जबरदस्त योगदान दिलं गेलं. 2007चा वर्ल्ड कप असू दे किंवा 2011चा चॅम्पियन ट्रॉफी असू दे, एशिया ट्रॉफी असू, प्रत्येक ट्रॉफीवर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने नाव कोरलं गेलंय. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूला शरीरापासून दूर ठेवलं गेलं गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा केली जाते, रोखलं जाते. फक्त आणि फक्त 7 धावा आपण धावफलकावर पाहतोय. यावेळेस सुरेखरित्या खेळून काढला गेलाय. चेंडूला एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. भविष्यात संघ आपण पाहतोय कीच चांगले गोलंदाजाचा भरणा, त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहतोय आणि फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय सामना करायला विशाल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, मात्र त्या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटते. तर एकंदरीत जर विचार करायचा झाला तर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. कुठेतरी नागले संघाला या ठिकाणी रोखलं गेलं असंच म्हणावं लागेल. तर नवीन गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण रोहित कोल्हा. तिसरं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय रोहित. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला जितेंद्र तुंबडा ही जोडी आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली गेली पहिल्या 2 गोलंदाज. तिसरा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल या ठिकाणी रोखलं गेलंय. साई आधार नागले संघाला हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला गेलेला, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने काटा बदलतो. त्यामुळे या ठिकाणी आणखीन एक निर्धाव चेंडू. सुरेख सुरुवात ह्या षटकामध्ये देखील केली जाते रोहित कोल्हा याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू येतोय, सज्ज होईल पुन्हा एकदा विशाल. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये देखील. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळलाय. दुसरा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेकर रिजनमध्ये चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही. आणखीन एका फलंदाज या ठिकाणी तंबूच्या अष्टाला जाताना विशाल कोदे याची खेळी संपुष्टात येते. कमॉन डीजे.
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अजय कोदे. तर एका बाजूने आपण पाहतोय जितेंद्र तुंबडे याला मोठी फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत खेळू दिला नाहीये गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते रायझिंग स्टार विजेता संघाकडून. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र सज्ज होतोय. यावेळेस एक चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. आणखीन एका चेंडूची निर्धाव सांगता होते पंचांच्या माध्यमातून. तर धावसंख्या आपण स्थिर पाहतो. धावसंख्या एकंदरीत लागली गेले 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या षटकाचा जर विचार करायचा झाला तर 3 चेंडू हाताळले गेलेत आणि एक गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढले गेले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला भेटते. 2 धावा तत्पूर्वी अपूर्ण केल्या जातात. दुहेरी धावसंख्येने आता मात्र 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुहेरी अंकामध्ये आता मात्र नागले संघ प्रवेश करतोय. तर 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. दोन गड्यांच्या मोब 3 गड्यांच्या मोबदल्यात नागले संघ आपण पाहतोय कुठेतरी थोडासा फलंदाजीमध्ये कमी पडला जातोय. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस कट शॉट पाहायला भेटतोय. जितेंद्र तुंबडा याच्याकडून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. तर 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष या षटकामध्ये. तिसरं षटक आपण मार्गस्थ पाहतो. गोलंदाज रोहित कोल्हा सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. विलेस कार्पेट पद्धतीने मिड विकेट सत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा पाहतो धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 14 धावा या ठिकाणी बालाराम कोंडारे यांचं देखील शुभ आगमन होते. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आयोजकांच्या वतीने तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर चला अंतिम षटक आता मात्र या ठिकाणी या इनिंगचा अंतिम षटक कोणता गोलंदाज तर शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज राजू सालकर येतो. या वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक आपल्या ग्रामीण भाषेत असं म्हटलं जातंय की हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता तिसरा सामना आपण पाहतो या ठिकाणी साई आधार नागले वर्सेस रायझिंग स्टार भुईशेत यांच्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज अंतिम षटक हाताळण्याकरिता राजू येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितली. 3 गोलंदाजाने केली गेले. 4था गोलंदाज कशा प्रकारे मागचा सामना देखील आपण लो स्कोरिंगचा सामना बघितलेला. फक्त 25 धावा या ठिकाणी गणेशपुरी संघाने लावल्या गेलेल्या आणि 26 धावा डिफेन्स करू दिल्या नाही समोरच्या संघाला. समोरचा संघ होता घाटेकर संघ आणि वाईटचा इशारा होते. एक अतिरिक्त धाव येते एकेरी धावीने. आता मात्र धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 15 ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस सत्ता मात्र कट शॉट खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही. तर एकेरी धावीने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अंतिम षटक आपण मार्गस्थ पाहतोय. अंतिम षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके यायला पाहिजे तरच चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतोय. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण बदल करावा लागेल. कारण आपण पाहतोय डावपुरा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवर येते अजय. आलेले सर्व क्रीडा रसिकांचे मान्यवरांचे आणि खेळाडूंचे शिवशक्ती चषक शिवशाही चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
तर आतापर्यंत या षटकातील एक चेंडू हाताळला गेलाय, दुसरा चेंडू येतोय. डावखुरा फलंदाज यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह केला गेलाय, गॅपमध्ये चेंडू येतोय, या ठिकाणी चेंडू फरार होतोय, सी मार, रेषा पार, चौकार. कमॉन डीजे. तर एक चौकार पेश केला जातोय. फलंदाज अजय कोदे याच्याकडून पुढचा चेंडू येतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सरळ चेंडू फरार होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेलेत. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये देखील. एक मात्र मोठा फटका आलेला देखील आहे, चौकार अजय कोदे याच्या बॅटीतून. यावेळेस स्टेट ड्राईव्ह केला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जात होता, मात्र तत्पूर्वी फेकी अॅक्युरेट केली जाते. सरळ गोलंदाजच्या हातामध्ये चांगली फेकी येते आणि कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली जात नाही. तर एकेरी धावेने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 21 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढील चेंडू आपण पाहतोय, या ठिकाणी गोलंदाज राजू सालकर याचा आता मात्र सज्ज होतोय जितेंद्र तुंबडा. चांगला चेंडू हाताळला जातोय. पुढील मी दोन संघांना विनंती करतो, आई गावदेवी अंबराई आणि न्यू संघर्ष बंगलापाडा, दोन्ही संघाचे संघनायक प्लीज समालोचन कक्षाच्या बाजूला जो स्टेज टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. न्यू संघर्ष बंगलापाडा आणि आई गावदेवी अंबराई पुढील सामना असेल, चौथा सामना असेल. तर पुढचा चेंडू येतोय, रायडा मुहूर्त विकेट मारा केला जातोय. यावेळेस आता मात्र गोलंदाजी दिशा भरकटली असं म्हणावं लागेल. वाईटचा इशारा येतोय सुनील उघडे आपण पाहतोय, कारण पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली पंचगिरी आपल्याला या ठिकाणी अचूक निर्णय या ठिकाणी कळवले जात आहेत. षटकातील पुढचा चेंडू येतोय. यावेळेस षटकाची समाप्ती, 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 22-23 धावांचं एक आव्हान असेल बघा. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंगचे सामने पाहायला भेटत आहेत. तर या आपण पुढील मॅचच्या नाणेफेकीसाठी कडे जाऊया, तिथपर्यंत आपण या डीजेला संधी देऊया. यस डीजे.
काय आपण पाहतोय सुनील राऊत या ठिकाणी पहिला चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक आहे गचाळ थोडंसं शतरक्षक मात्र त्याला बॅकअप दिलं जातंय. अजय याच्याकडून एक धाव कंप्लीट होते. राजू आणि रोहित ही जोडी आपण पाहतोय त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र स्ट्राईक एंडवर जातोय रोहित. षटकातील दुसरा चेंडू यावेळेस सुरेखरित्या या ठिकाणी मिडोच्या वरून या ठिकाणी चेंडूला टोलावलं जातंय. चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. कम ऑन डीजे. डीजे तर 5 धावा आपण पाहतोय धापलकर लागल्या गेल्या. तर रोहित यांनी आपले इरादे स्पष्ट केले गेले तर की मी अशाच प्रकारे फटकेबाजी करीन. तर एकंदरीत 5 धावा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होते रोहित. यावेळेस पुन्हा एकदा एक गॅपमध्ये चेंडूला खेळून काढले गेले. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. आता मात्र एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही. तर 6 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. पहिले षटक या ठिकाणी गोलंदाज सुनील राऊत याच्या माध्यमातून हाताळलं जाते. सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी. तर पुढचा चेंडू येतोय. आता मात्र सज्ज होईल राजू सालकर. चांगली गोलंदाजी केली गेलेली. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी. यावेळेस हवाई सफर केला गेलाय. चेंडूला आसमान दाखवलं जाते आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी क्या बात आहे. राजू नावाचा ब्रँडेड फटका. कमॉन्डीज आहे. तर आता मात्र धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. 12 धावा दापोलकर लागल्या जात आहेत. म्हणजे जवळजवळ अर्धा पल्ला गाठला गेलाय असं म्हणावं लागेल. या षटकामध्ये जवळजवळ आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 12 धावा खर्च केल्या गेलेत. सुरेखा फलंदाजी होते राजू सालकर याच्याकडून. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा आणखीन एक षटकार पाहायला भेटतो. व्हॉट अ शॉट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका येतोय राजू सालकर याच्या बॅटीतून. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर अंतिम चेंडू असेल या षटकातील. जवळजवळ 18 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. काय फलंदाजीचं प्रात्यकरण या ठिकाणी दाखवलं जातंय. 23 धावांचं आव्हान असताना या ठिकाणी सुरेख फलंदाजी केली गेली. फुलटॉस चेंडू यावेळेस नक्कीच बिमर पद्धतीने नो हाताळला गेला असंच म्हणावं लागेल. या ठिकाणी 1+1 येते आणि नोचा इशारा देखील या ठिकाणी 20 धावा लागल्या जात आहेत. फक्त आणि फक्त 3 धावेची गरज. म्हणजे सामन्याची औपचारिकता बाकी असेल असंच म्हणावं लागेल. कारण जवळजवळ येणारे चेंडू असतील 19 आणि 3 धावेची गरज. ठिकाणी एकतर्फी आपण सामना पाहतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय आणि सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय. फ्री हिटचा इशारा असल्यामुळे या ठिकाणी फलंदाज बाद नाहीये. धन्यवाद डीजे. तर मात्र 2 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 18 आणि 2 धावा म्हणजे निश्चितच या सामन्याचा वेळ वाचला असंच म्हणावं लागेल. सुरेख फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय राजू सालकर याच्याकडून पाहायला मिळाली. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय भावेश ठाकरे. 2 धावेची गरज फक्त. यावेळेस शॉर्ट पुल केला गेलाय. चेंडू आउट ऑफ पार्क. सीमा रेषा पार. विजय फटका. कम ऑन डीजे.
Manish. धन्यवाद डीजे. तर राजू सालकर यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेऊन जायचं आहे. राजू सालकर एस डीजे.